हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर ही जीज आहे. तर आम्ही चाललो आहे आता पिकनिकला, फार्म हाऊसला. आज फ्रायडे सॅटर्डे संडे चाललो आहे. तर आम्ही तुम्हाला दाखवतो. आम्ही स्विमिंग पूलमध्ये पण खेळणार आहे. मी तुम्हाला सगळं दाखवते. आम्ही निघतो आता, लेट झाला आहे. बाय बाय. आता पोचलो आहे आणि नाही, मी नाही झाली आहे. मी मस्त आवरून आले, फक्त स्किन केअर केलं आहे आणि लिपस्टिक लावली आहे. बाकी काय बघा. आणि मी नॉर्मलच आउटफिट घातलं आहे कारण की गब्बस अरे तर मी नॉर्मलच आउटफिट घातलं. मी हे पण नव्हती कारण मी साधं असं घालत होती, पण मम्मी बोलते ड्रेस घालून येणार होती. मला काय प्रॉब्लेम नसता. तर आता तुम्हा लोकांना माझा बिलकुल आवाज येणार नाही कारण की सगळी बडबड करत मला ब्लॉग नाही करत येणार. दीपा मावशीचे हातचं जेवण जेवणार आहे. आम्ही आज खूप वर्षांनी जेवू की नको जेवू. आय एम स्केर्ड. सगळीकडे मला स्पॉन्सरशिप मिळाली परत आमची. मोठा आहे बाबा. दीपा मावशी फर्स्ट टाइम बघितलं जेवण. हो काय? काय सयम दुसऱ्या टोपात टाकूया. मग दुसऱ्या टोपात फोन कर ना, कुठे पोचले. चांगलं वाटतंय रे. ये मेरा गरीब भाई है और ये मेरा हरामी भाई है. परत ते ससं फील झालं. मी विनीतला पण सांगितलं. तलवारीशी लगीन लागलं जडली येडी जीत लाट संकट झेल. मामा कुठे होता ना. Yes. Bubbly. Bubbly. आणि मी चहा पिल्याशिवाय माझा दिवसच चालू होत नाही कारण की मी जर चहा नाही प्यायली तर माझं डोकं डेंजरवालं दुखतं. जे मला बघतं त्यांना माहिती आहे की मला एकदा तरी चहा लागतो दिवसातून नाही, सकाळीच फक्त. संध्याकाळी माझं काही फिक्स नसतं. 90% नाहीच पित. कधीतरी भूक लागली तर पिते. भूक लागली तर म्हणजे खायचं असलं तर काय. पण मी सकाळी जर चहा नाही प्यायली तर माझा पूर्ण दिवस खराब जातो. तर मी 10 वेळा चहा प्यायली तरी पण माझं डोकं दुखतं. मग मला सवय आहे. आम्ही आता चाललो आहे मटण आणायला आणि केक आणायला. केक भेटेल की नाही माहिती नाही. आम्हाला जागा नाही होते. एवढे जण पहिले कोण असेल दक्षिणा आली आहे म्हणून. हा राईट. आणि हे बघा पुढे जागा नाहीये आणि पाऊस पडतोय. नाही खोलायचं नाही. तर आम्ही आता जयसाठी ट्यूब आणले तर त्याच्या पंक्चर नाही, त्याचं हवा भरायला आणलंय. आणि हा बघा मी अपुता मी आले व्हिडिओमध्ये दाखवलं तसं रात्री स्वयं आणि काय नाही तेवढंच. आता आम्ही
पाण्यात जाऊ, आंघोळ नाही केली, पाण्यात जाऊ डायरेक्ट. मग त्याच्यानंतर मग पागलच त्याच्यानंतर पाण्यात जाऊ, नंतर मग आवरेल बहुतेक कधी आंघोळ वगैरे करून. आणि तेच आणि काय नाही. तर आम्ही आलोय तिथे. असं गरम नाही होते आपल्या इथे जसं होतं तसं, असं थंड थंड आहे. तर आम्ही काल आम्ही आलो, म्हणजे मी कॉलेजमध्ये, मी तुम्हाला कालचं सांगते. आज काल मला काय बोलायला नाही भेटलं कारण की काल ना घाईमध्ये होते. तर काल मी कॉलेजमधून आली, त्याच्यानंतर मग मी बॅग भरली कारण की बॅग नव्हती भरलेली. तर पटकन बॅग वगैरे भरली आणि त्याच्यानंतर मग बॅग भरल्यानंतर मग मी जेवली वगैरे. तेव्हा 2-3 वाजलेले. युजलेस गोष्टींचा व्लॉग. आलीच नाही ना मधला. नाही जय बच्चा बिचाऱ्यांनी पैसे नाही घेतले यार. मला कसं तरी वाटतं. हा ना, चांगले होते ते. आम्ही हे लोक आता मटण घ्यायला गेलो. तर इथून आम्ही एंट्री करतो. हे सगळं त्यांचं असं आणि मस्त फुल ग्रीनरी आहे. आणि इथून आम्ही आत्ता आलोय. अरे आत हे काढते ना. आणि काका आहेत हे. आणि हे बघा गोलू. सॉरी, माझं माहिती असेल आधी जणांना की माझं निकनेम गोलू आहे. आणि इथेच फुल ग्रीनरी आहे. म्हणजे ब्लॉग चालूच आहे, पण मी आत्ता स्विमिंग पूलमधून आली आणि आता ही व्हाईट किंवा ब्लॅक घालायचा. तर मी ही व्हाईट पॅन्ट टॉप घातली आहे आणि जीन सेम अशी. मी तुम्हाला पूर्ण आउटफिट टाकते नंतर. आउटफिट काय घातलं नाही आहे, फक्त एवढंच आहे. 2 सनस्क्रीन आहे, एक बॉडीची आणि एक फेसची. तर मी फेसला ही वाली लावते कारण की माझी स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे. लाईक त्याला काही पण झालं, कुठं पण गेली, कोणाकडे पण गेली किंवा वेगळं पाणी चेंज झालं तर भाई लगेच मला पिंपल्स येतात, काही पण असलं तर. आणि मला सनस्क्रीन लावून पहिले पण यायची, मला कोणतीच भेटत नव्हती. पण ही जेव्हापासून मी सनस्क्रीन लावायला गेली तेव्हापासून म्हणजे एकदम असं खूप चांगली आहे. म्हणजे तुम्हाला कसं सांगू. आणि मी माझ्या हाताला तुला काहीतरी लागलं आहे. म्हणजे मला समजत नाही की मी असं मला 9% पिंपल यायला लागले. त्याच्या आधी मला पिंपल नव्हते बिलकुल पण. आणि जर तुम्हाला माहिती नसेल, मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्याच नाही आहेत. माझं कॉलेज स्टार्ट झालं आहे परत, म्हणजे किती दिवस. तर माझी कॉलेज स्टार्ट झालं आहे आणि मी आता लास्ट इयरला आहे. माझं लास्ट इयर चालू आहे. असं वाटतं की एवढं मला नाही आवडत. जर तुम्हाला माहिती असेल तर मला बिलकुल नाही आवडत रेडी व्हायला. असं कधीतरी आवडतं, पण म्हणजे असं मी कुठे जायचं असलं की माझी बहिणी, तिला त्रिशाला, ती सगळीकडे जाताना ते जेवण चिकन, मटन, कांदा आणि काय आणि ब्रेडी आणि जिरा राईस पण. चांगलं
तर इथे फुल पाऊस आला आहे जोरात, एकदम असं थंड थंड वाटतं आहे. आणि मी तुम्हाला शेअर करते की मी एवढ्या वेळेत काय केलं. कारण की मी झोपून गेलेली. तर आम्ही रील शूट करायला गेलेलो. मी तर माझा तर मूडच गेलेला कारण की माझं पाय दुखायला लागलेले. तर कारण की आम्ही फोटो काढलेले खूप सारे, माझे नाही मी काढून दिलेले. आणि अपुदायचं रील शूट पण करून दिलेलं. कपलचं अजिंक्यका आणि अपुदायला करायचं होतं. मग मी ते करून दिलं, मग ते एडिट करून दिलं हिच्या मम्मी पप्पांचं, आणि हिचं पण फोटो काढून दिले. तर त्यानंतर मग आम्ही काय केलं, त्यानंतर मग हे लोक बोलतात की आम्हाला पण रील काढायची आहे. मग त्यांची रील काढून दिली आणि मग आम्ही एकच काढली. मला माहिती नाही तर मी काय एडिट करेन की नाही. आम्ही रेंज दादा आणि माझे पप्पा आणि मी स्विमिंग पूल मध्ये. हां, मी नंतर मग हे लोक मला कंटाळा, माझे पाय बिराम दुखायला लागले. तर मी झोपायला आलेली, म्हणजे झोपायला नाही आलेली, स्वयं बसल्या मोबाईल बघत. तर मी पण मोबाईल बघत होती. मोबाईल बघता बघता झोपून गेली, एवढी झोप आलेली. आणि मग झोपून उठल्यावरती मग असंच बसून होती सोनूसोबत. आणि मग अपू त्याने मस्त मॅगी करून दिलेली. आता ती भूक लागलेली, मग फटाफट खाल्ली. आणि काय नाही तेवढंच. आणि आम्ही आता आज सॅटर्डे आहे, उद्या आम्ही जाणार. मला काही दुःख नाही होते उद्या जाणार तर घरी, कारण की मला घरीच आवडतं. म्हणजे बाहेर आलं की मला आवडतं, पण एवढं पण नाही आवडत. म्हणजे असं आहे. आणि हे बघा स्विमिंग पूल दाखव. ते दाखवलं, मी व्हिडिओ काढले, ते ॲड करेल. हे बघा स्विमिंग पूल. येस. आणि पाऊस आलाय, थोडा थोडा येतोय. हां, आणि आम्ही म्हणजे हे लोकांनी मम्मी मावशी वगैरे सगळ्यांनी तंदुरीचं मॅरिनेट करायला ठेवलं आहे. आणि मग आम्ही तंदुरी वगैरे बनवू. तेच तुम्हाला दाखवते सगळं मी. हां बाय बाय. बाय. हा एकटा बसला, कोणच नाही. आम्ही आता केक कापतोय. बबडी हा आता कुसका आहे. आमची जिजा बिचारी यायची. आणि माचीस द्यावं लायटर. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर हॅपी बर्थडे टू यू. गाणं लावा ना. काय हे बार्बिक्यू ना, सॉरी बार्बिक्यूच ना रे. स्वयं यार एवढी लाईट नाही की दिसतच नाही तुम्ही लोक. ए दाखवा, असा ह्याच्यात टाकला ना. आम्ही तिघी जणी मिळून खातोय. मी असं सँडविच सारखं केलंय. हाय कर जय. हाय कर. हाय कर. हाय हाय गाईज. हाय गाईज, तुम्ही जेवलात का गाईज? तर आम्ही आता संडे आहे. संडेला आता किती वाजले ते माहिती नाही. तर आता मी रेडी झाली आहे. आणि काय नाही, फोटोज आता कसे येतील माहिती नाही. सोनू काढणार आहे. स्वयं जाम चांगले काढतो, पण स्वयं काढून देत नाही फोटो यार. आणि स्विमिंग पूलमध्ये जाऊन मला माहिती नाही आता किती टाईम झाला आहे तेच. आणि ही ओव्हर ॲक्टिंग क्वीन आहे. ओ चल, तर सोनू मी आणि ती चालली आहे. आणि बाय द वे माझा ट्रायपॉडच राहत नाही आहे यार. माझा फोन पण असा वाकला झाला आहे. माझा ट्रायपॉडच राहत नाही आहे नीट. येस. तर चांगले वाटतात. आली आता. मला माहिती नाही मी व्लॉग किती केलं आहे किती नाही, कारण की म्हणजे आता मी नवीन आहे. असं 24 तास असं फोन करून व्हिडिओ काढायला, म्हणजे असं मला माहिती नाही मी केलं आहे की नाही पूर्ण. कशी आली आहे कशी नाही. इथून आवाज येतो साईडने कोणतरी
वाजवत आहे. तर तेच आम्ही काल रात्री स्विमिंग पूलमध्ये होतो. खूप रील्स काढल्या आणि मज्जा आली. त्यानंतर मग काय नाही, स्वयं आणि मी आणि क्रिशा आणि सोनू आम्ही झोपलेलो बाजूला. आणि मग आम्ही काय केलं, आणि आम्ही काय नाही मोबाईल बघत बसलेलो तिघंजणं, स्वयं, मी आणि क्रिशा. आणि मला आउटफिट दाखवते. हां, ही माझी मोठी बहीण आहे. अगं, ही माझी मोठी बहीण आहे. आणि ही सगळ्यात छोटी. चला, आम्ही आता स्विमिंग पूलच्या इथे चालले फोटो काढायला. स्वयंला फोटो काढून द्यायला सांगितलं तर एवढे भंगार काढले ना. त्याला आम्हाला फोटो काढून द्यायचे नाही आहे ते लगेच समजलं. एक त्याला खेचत नेलेलं की चल यार एक तरी फोटो काढून दे.